नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पिरियडमध्ये आपण काही टर्म्स घेतल्या होत्या पहा. त्याच्यामध्ये आर म्हणजे काय, जी म्हणजे काय, त्याच्यानंतर रो म्हणजे काय, त्याच्यानंतर के म्हणजे काय. पण थोडासा काही भाग जो आहे तो आपण रिवाईज करूयात. बघा, काल घेतलं होतं आपण आरला काय म्हणले आपण, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स इज द directly proportional to the length of conductor and inversely proportional to the area of cross section of the conductor, that is R is proportional to L by A. आता या ठिकाणी आपल्याला प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकायचे. तर या ठिकाणी आपण एक कॉन्स्टंट घेतले, त्याला म्हणजे रो. R is equal to रो into L by A and that रो is called resistivity of that conductor. रेजिस्टिव्हिटी ऑफ दॅट कंडक्टर म्हणजे आरची व्हॅल्यू रो बरोबर कधी असेल, आरची आणि रोची व्हॅल्यू म्हणजे इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर अँड रेजिस्टिव्हिटी ऑफ अ कंडक्टर यांच्या व्हॅल्यूज सारख्या केव्हा असतील, जेव्हा आपण लेंथ 1 सेंटीमीटर घ्या, 1 मीटर घ्या आणि त्याचं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन घेऊ आपण 1 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि म्हणजे ह्या व्हॅल्यू जर आपण युनिट घेतल्या, युनिट म्हणजे 1, लेंथ 1 घेतलं आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 1 घेतलं, 1/1 म्हणजेच आर इक्वल टू काय येईल, रो. आर इक्वल टू रो म्हणजे या इक्वेशनला आपण काय म्हणू शकतो, रेजिस्टिव्हिटी ऑफ अ कंडक्टर इज द इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स ऑफ 1 सेंटीमीटर लेंथ अँड 1 क्युबिक सेंटीमीटर किंवा 1 युनिट म्हणा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. बघा, एखाद्या कंडक्टरचं किंवा एखाद्या कंडक्टरचंच म्हणून आपण रेजिस्टिव्हिटी आणि त्याचं इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स हे सेम केव्हा असेल, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स म्हणजेच रेजिस्टिव्हिटी ऑफ दॅट कंडक्टर असेल किंवा रेजिस्टिव्हिटी ऑफ कंडक्टर इज द इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स असेल. म्हणजे आपण ह्याला काय म्हणू, रेजिस्टिव्हिटी ऑफ अ कंडक्टर इज द इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स ऑफ युनिट लेंथ अँड युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ दॅट कंडक्टर. हा भाग काल झाला आहे, पण थोडंसं रिपीट केलं मी तुम्हाला. त्याच्यानंतर सेकंड आपल्याला माहिती आहे जी इज इक्वल टू 1/R आहे. जीला काय म्हणले आपण, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. हे कशाच्या रेसिप्रोकल आहे, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्सचे. आणि शेती काल पण झालेले आपले जी इज इक्वल टू 1/R. मग जी इज इक्वल टू 1/R असेल तर आर काय घेतले आपण, आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L by A घेतले. आणि या ठिकाणी जी जर आरला रेसिप्रोकल असेल तर आपण या ठिकाणी काय लिहू शकतो, जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A/L. बघा, ह्या इक्वेशनमध्ये आर इज प्रोपोर्शनल टू L by A, पण या ठिकाणी इलेक्ट्रिकल कंडक्टन्स हे इलेक्ट्रिकल रेजिस्टन्सच्या रेसिप्रोकल आहे किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इज द रेसिप्रोकल ऑफ इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स 1/R आहे. म्हणून आपण ह्याला रिव्हर्स केले वरच्या इक्वेशनला. Therefore G is proportional to A/L. या ठिकाणी R is proportional to L by A आले, तर G is proportional to A/L because this G काय आहे, इट इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. Therefore या ठिकाणी प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकायचे. तर आपण इथे एक कॉन्स्टंट घेतले, G is equal to K into A/L and that K constant is called your conductivity. जसं याला रोला काय म्हणले आपण, रेजिस्टिव्हिटी, तर केला काय म्हणले, कंडक्टिव्हिटी. आता जी आणि केची व्हॅल्यू सेम केव्हा असेल, जेव्हा ए आणि एल हे युनिटी असतील. युनिटी म्हणजे 1 व्हॅल्यू असेल. फेन ए इक्वल टू 1 अँड एल इक्वल टू 1, देन जी इक्वल टू के मीन्स द कंडक्टिव्हिटी ऑफ दॅट कंडक्टर इज नथिंग बट द इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स ऑफ युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन अँड युनिट लेंथ. जेव्हा लेंथ युनिटी असेल आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सुद्धा युनिटी असेल, युनिटी म्हणजे 1 असेल, 1 व्हॅल्यूज असतील त्यांच्या, तेव्हा जीची व्हॅल्यू ही केच्या व्हॅल्यू बरोबर. त्याच्यानंतर पहा हे इक्वेशन, या इक्वेशनवरून जी इज इक्वल टू के इंटू A/L, या इक्वेशनवरून आपण केची व्हॅल्यू काढली. के इज इक्वल टू काय येईल, मग के इक्वल टू काय येईल, जी इंटू L by A. के इज इक्वल टू जी इंटू L by A. और यालाच काय लिहू शकतो आपण, जीला काय लिहू शकतो, K इज इक्वल टू, जी म्हणजे काय आहे, 1/R. Therefore K इज इक्वल टू 1/R इंटू L by A. याला म्हणलं समजा आपण इक्वेशन नंबर 1. बट R इक्वल टू माहिती आहे आपल्याला, आरची व्हॅल्यू काय आहे बघा या ठिकाणी, या इथे घेतली बघा आपण आरची व्हॅल्यू. आरची व्हॅल्यू काय,
R is equal to rho into L by A, but R is equal to rho into L by A. या ठिकाणी 1 by R into L by A घेतले आपण. कसं आले हे? ह्या इक्वेशनवरनं. ह्या इक्वेशनवरनं काय केले आपण? K ची व्हॅल्यू काढून घेतली कंडक्टिव्हिटीची. आलं लक्षात? K is equal to G into L by A. ह्यालाच काय लिहिले आपण? G ला काय लिहिले? G ला आपण 1 by R लिहू शकतो. G is equal to काय 1 by R. पण R ची किंमत आपल्याला माहिती आहे. R is equal to rho into L by A. R is equal to rho into L by A. Put this value in equation 1. R ची व्हॅल्यू ठेवायची बघा इथे 1. Therefore K is equal to 1 ला 1 असेल. R ची व्हॅल्यू काय? rho into L by A into L by A ला L by A. लक्षात? याला वरच्या साईडला घ्या. Therefore K is equal to 1 upon rho ला 1 upon rho असेल. L by A ला वरती जाऊन काय होते? A by L. लक्षात? 1 divided by rho into L by A वर जाऊन काय होईल? A by L. आणि हे L by A ला L by A. लक्षात? 1 by rho ला 1 by rho as it is right. L by A. ह्याला वर जाऊन काय होईल? A by L into L by A. L कॅन्सल होईल. म्हणजेच K इक्वल टू काय मिळेल आपल्याला? 1 upon rho. Therefore K is equal to 1 upon rho. म्हणजे कंडक्टिव्हिटी इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी. ह्या इक्वेशनवरून काय सांगू शकतो आपण? कंडक्टिव्हिटी इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी. तर या ठिकाणी बघा हे एक इक्वेशन घेतले आपण. हे एक इक्वेशन असे 2-3 इक्वेशन घेतले. हे इक्वेशन काल मी तुम्हाला शेवटी सांगितलं होतं. डायरेक्ट सांगितलं होतं कसं आलं ते. त्याचं एक्सप्लेनेशन सांगितलं. K is equal to 1 by rho कसं आलं? तर ह्या इक्वेशन G equal to K into A by L. याच्यावरून K ची व्हॅल्यू काढा. G ची या ठिकाणी किंमत ठेवा 1 by R. R ची किंमत आहे rho into L by A. आणि rho into L by A ही किंमत या ठिकाणी ठेवल्यानंतर आपल्याला K equal to काय मिळेल? 1 by rho. Therefore conductivity of a solution is the reciprocal of resistivity. तर ह्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो पॉईंट घेऊयात आपण. कंडक्टिव्हिटी कळलं मग? कंडक्टिव्हिटी इज द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ कंडक्टर ऑफ युनिट लेंथ अँड युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. द कंडक्टिव्हिटी इज द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ अ कंडक्टर ऑफ युनिट लेंथ अँड युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन घेतल्यानंतर इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? कंडक्टिव्हिटी ऑफ अ सोल्युशन ऑफ ॲन इलेक्ट्रोलाइट. एखादा इलेक्ट्रोलाइट घेतला आपण आणि त्याचं सोल्युशन जर केलं तर इलेक्ट्रोलाइटच्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी जर आपण काढली तर त्या कंडक्टिव्हिटीला म्हणायचं इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टिव्हिटी. मग त्याची डेफिनेशन काय होईल इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टिव्हिटीची? कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन ऑफ ॲन इलेक्ट्रोलाइट इज कॉल्ड इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टिव्हिटी. पुस्तकामध्ये दिलेले डेफिनेशन. आणि आणखीन एक दिले बा, विच रेफर्स टू द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ युनिट व्हॉल्यूम. बघा इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टिव्हिटी इज नथिंग बट द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टिव्हिटी एखाद्या कंडक्टरची जर आपल्याला काढायची. इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टिव्हिटी म्हणजे के ची व्हॅल्यू. बरोबर आहे? इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टिव्हिटी आपल्याला एखाद्या सोल्युशनची काढायची असेल इट इज नथिंग बट द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. के म्हणजेच काय असते? इलेक्ट्रिकल कंडक्टन्स म्हणजे जी. लक्षात? इलेक्ट्रिकल कंडक्टन्सला काय म्हणले आपण? इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इज द जी ऑफ युनिट व्हॉल्यूम. ऑफ युनिट व्हॉल्यूम म्हणजे 1 cubic सेंटीमीटर और 1 cubic मीटर एवढ्या व्हॉल्यूमचं जर आपण सोल्युशन घेतलं तर त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजेच काय असते? त्याचं इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. लक्षात? त्याच्यानंतर आपल्याला जो पॉईंट घ्यायचा आहे दॅट इज मोलार कंडक्टिव्हिटी. हे कळलं का? एवढा भाग कळाला तर पुढचा भाग कळेल आपल्याला. लक्षात? नेक्स्ट पॉईंट आहे आपला मोलार कंडक्टिव्हिटी दॅट इज लॅम्बडा. त्याचा सिम्बॉल काय असेल? लॅम्बडा हा त्याचा सिम्बॉल असेल. आता इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टिव्हिटी किंवा कंडक्टिव्हिटी आणि मोलार कंडक्टिव्हिटी याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? मोलार कंडक्टिव्हिटी that is denoted by a symbol and that symbol is called lambda. ह्याला काय म्हणायचं? त्या सिम्बॉलला लॅम्बडा सिम्बॉल म्हणायचं. लक्षात? हा काय असेल? लॅम्बडा सिम्बॉल. बघा आपल्याला वेगवेगळे सोल्युशन्स जर दिलेले असतील तर त्या वेगवेगळ्या सोल्युशन्सच्या कंडक्टिव्हिटीज ह्या आपल्याला कम्पेअर इझिली करता येत नाहीत. द इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टिव्हिटी इज नॉट द सुटेबल
कंडक्टिव्हिटी फॉर कम्पेअरिंग द कंडक्टिव्हिटीज ऑफ डिफरंट सोल्युशन्स. याच्या अगोदरचा मोलार कंडक्टिव्हिटीच्या अगोदरचा जो पॉईंट घेतला आपण सिंपल कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी ही टर्म जी आहे इट इज नॉट सुटेबल फॉर कम्पेअरिंग द कंडक्टिव्हिटीज ऑफ द डिफरंट सोल्युशन्स. आपल्याला वेगवेगळे सोल्युशन्स दिलेत आणि त्या सोल्युशन्सच्या जर कंडक्टिव्हिटीज आपल्याला कम्पेअर करायला सांगितल्या तर कंडक्टिव्हिटी किंवा इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी जी टर्म पाहिली आपण इट इज नॉट अ सुटेबल टर्म. देअरफॉर कंडक्टिव्हिटी आपण कशाला म्हणले, द कंडक्टिव्हिटी ऑफ अ सोल्युशन डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ आयन्स प्रेझेंट इन दॅट सोल्युशन. बघा कंडक्टिव्हिटी कशावर डिपेंड असते, घेतलेल्या सोल्युशनमध्ये किती नंबर ऑफ आयन्स प्रेझेंट आहेत, नंबर ऑफ आयन्स किती आहेत त्या सोल्युशनमध्ये. लक्षात, याच्यावर त्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी डिपेंड असते. लक्षात, तर ही कंडक्टिव्हिटी जी आहे डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ आयन्स प्रेझेंट इन द युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. आणि हे सोल्युशन कसं असेल, युनिट व्हॉल्यूमचं, युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन म्हणजे ते असेल 1 क्युबिक सेंटीमीटर और 1 क्युबिक मीटर. त्याला म्हणायचं युनिट व्हॉल्यूम. सेंटीमीटरमध्ये जर असेल तर त्याला आपण क्युबिक सेंटीमीटर म्हणूयात, मीटरमध्ये घेतला असेल व्हॉल्यूम तर क्युबिक मीटर म्हणूयात. एखाद्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी इट डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ आयन्स प्रेझेंट इन द युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. घेतलेल्या सोल्युशनमध्ये युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशनमध्ये जेवढे काही नंबर ऑफ आयन्स प्रेझेंट आहेत आणि त्याच्यावर त्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी डिपेंड असते. आता ह्याच्यामध्ये बघा आपल्याला हायर कॉन्सन्ट्रेशन आणि लोअर कॉन्सन्ट्रेशन असे दोन सोल्युशन्स असतात. लोअर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन अँड हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. लोअर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन कशाला म्हणतो आपण, लोअर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनमध्ये प्रेझेंट असणाऱ्या नंबर ऑफ आयन्सची संख्या कशी असते, प्रेझेंट ऑफ नंबर ऑफ आयन्स पर क्युबिक सेंटीमीटर और पर क्युबिक मीटर दे आर लेस. नंबर ऑफ आयन्सची संख्या कशी असते, कमी असते. आणि नंबर ऑफ आयन्सची संख्या जर कमी असेल तर त्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी सुद्धा कशी असेल, कमी असेल. परंतु आपण असं सोल्युशन घेतले, सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन, सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन. या ठिकाणी आपण सोल्युशन घेतले हायर कॉन्सन्ट्रेशनचं, तर त्याच्यामध्ये युनिट व्हॉल्यूम मध्ये प्रेझेंट असणाऱ्या आयन्सची संख्या कशी असते, जास्त असते. बरोबर असते. लेस नंबर ऑफ आयन्स आर प्रेझेंट इन द युनिट व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन, that is the solution of lower concentration, and that solution have the less conductivity value. But the solution having the higher concentration, they have the high number of ions present in the unit volume of solution, and the conductivity of that solution is maximum. म्हणजेच लोअर कॉन्सन्ट्रेशन आणि हायर कॉन्सन्ट्रेशनचे जे सोल्युशन्स आहेत त्यांच्यामध्ये कंडक्टिव्हिटीमध्ये आपल्याला फरक का आढळून येतो. लोअर कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशनमध्ये लेस नंबर ऑफ आयन्स असतात पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, देअरफॉर कंडक्टिव्हिटी ऑफ दॅट सोल्युशन्स आर लेस. अँड इन हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन्स द नंबर ऑफ आयन्स प्रेझेंट इन अ युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन दे आर हाय, देअरफॉर देअर कंडक्टिव्हिटी व्हॅल्यू इज ऑल्सो हाय. लक्षात. परंतु आत्ताच आपण घेतलं आहे की वेगवेगळ्या सोल्युशनच्या कंडक्टिव्हिटीज जर आपल्याला कम्पेअर करायची असेल तर नुसती कंडक्टिव्हिटी ही टर्म पुरेशी नाही. त्याच्यामुळे 1880 मध्ये एक जर्मन फिजिसिस्ट ज्याचं नाव होतं कोहलर्च इन 1880 1880 मध्ये जर्मन फिजिसिस्ट ज्याचं नाव आहे कोहलर्च, ह्या कोहलर्चने एक नवीन टर्म इंट्रोड्यूस केली इन कन्सर्न विथ द कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन, अँड द टर्म इज कॉल्ड मोलार कंडक्टिव्हिटी. नुसती कंडक्टिव्हिटी नाही तर ह्याला कशाला काय म्हणले, घेतलेलं सोल्युशन जर मोलमध्ये असेल, 1 मोल ऑफ सोल्युशन असेल लक्षात, तर त्यावेळेस आपण वेगवेगळ्या सोल्युशन्सची कंडक्टिव्हिटी कम्पेअर करू शकतो जर त्यांचे कॉन्सन्ट्रेशन्स कसे असतील. कॉन्सन्ट्रेशन्स मात्र कसे घ्यायचे आपल्याला, सेम. समजा आपण 1, 2, 3 सोल्युशन घेतले लक्षात, यांच्या कंडक्टिव्हिटीज आपल्याला काय करायच्यात, कम्पेअर करायच्यात. सोल्युशन नंबर 1, सोल्युशन नंबर 2, सोल्युशन नंबर 3. तर कोहलर्चने कोणती टर्म इंट्रोड्यूस केली, मोलार कंडक्टिव्हिटी. आणि ह्या टर्मच्या आधारे आपण काय करू शकतो, मग त्या सोल्युशन्सचे कॉन्सन्ट्रेशन सेम असताना, एक या ठिकाणी कंडिशन काय आहे, सोल्युशन्सचे कॉन्सन्ट्रेशन सारखे असले पाहिजे. द सोल्युशन्स हॅविंग द सेम कॉन्सन्ट्रेशन्स देअर कंडक्टिव्हिटीज कॅन बी कम्पेअर्ड by using one equation, and that equation is introduced by a German physicist in 1880, and that German physicist name is
कोहलर्च ह्या सायंटिस्टने डिफरंट सोल्युशन्सच्या कंडक्टिव्हिटीज कम्पेअर करताना त्या सोल्युशन्सचे कॉन्सन्ट्रेशन जर आपण सेम ठेवले तर आपण इझिली त्यांच्या कंडक्टिव्हिटीज कम्पेअर करू शकतो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे काय त्याची डेफिनेशन घेऊयात आपण. मोलार कंडक्टिव्हिटी दॅट इज लॅम्बडा इज इक्वल टू के अपॉन सी और लॅम्बडा इज इक्वल टू के इंटू व्ही. कारण आपल्याला माहिती आहे सिन्स 1 अपॉन सी इज इक्वल टू व्ही. 1 अपॉन सी ला आपण काय लिहू शकतो व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन. रेसिप्रोकल ऑफ कॉन्सन्ट्रेशन इज द व्हॉल्यूम और व्हॉल्यूम इज द रेसिप्रोकल ऑफ कॉन्सन्ट्रेशन. तर या ठिकाणी याची डेफिनेशन कशी करता येईल मग. मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ अ सोल्युशन इज द इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी डिवायडेड बाय इट्स मोलार कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन सुद्धा कसं घ्यायचं मोलार कॉन्सन्ट्रेशन. बघा मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ अ सोल्युशन इज इक्वल टू द कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन डिवायडेड बाय मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन. कंडक्टिव्हिटी घ्यायची सिंपल कंडक्टिव्हिटी काढताना आपण युनिट व्हॉल्यूममधली कंडक्टिव्हिटी युनिट व्हॉल्यूम पूर्ण टोटल सोल्युशन जर असेल त्या सोल्युशनमधलं हे टोटल व्हॉल्यूम असेल पण त्यापैकी जे युनिट व्हॉल्यूम असेल युनिट व्हॉल्यूमची जी आपण कंडक्टिव्हिटी काढतो त्याला कोणती कंडक्टिव्हिटी म्हणले के. युनिट व्हॉल्यूमची कंडक्टिव्हिटी मीन्स के आणि टोटल सोल्युशनची कंडक्टिव्हिटी दॅट इज मोलार कंडक्टिव्हिटी. आता या ठिकाणी लॅम्बडा इज इक्वल टू के अपॉन सी घेतले आपण यालाच आपण लिहू शकतो लॅम्बडा इज इक्वल टू के इंटू व्ही. दॅट इज द प्रॉडक्ट ऑफ कंडक्टिव्हिटी अँड इट्स व्हॉल्यूम. त्याला म्हणले आपण मोलार कंडक्टिव्हिटी. या ठिकाणी मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे काय घेतलंय मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ अ सोल्युशन इज इक्वल टू द कंडक्टिव्हिटी डिवायडेड बाय मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट सोल्युशन. तर या ठिकाणी त्याचं युनिट जे आहे बघा कॉमन युनिट मोलार कंडक्टिव्हिटीचं कॉमन युनिट जे आहे त्याचं एस आय युनिट दिले कॉमन युनिट दिले. या ठिकाणी एस आय युनिट आहे केचं एस आय युनिट आहे सिमेन पर मीटर. केचं युनिट का आहे केचं युनिट सिमेन पर मीटर. कंडक्टिव्हिटीचं युनिट बघा कंडक्टिव्हिटीचं मी तुम्हाला युनिट दिले नाही. कंडक्टिव्हिटीचं ह्याच्या अगोदर जे आपण कन्सेप्ट घेतला आहे ना कंडक्टिव्हिटी त्याचं युनिट आहे सिमेन पर मीटर किंवा सिमेन पर सेंटीमीटर. आणि कॉन्सन्ट्रेशन मोलार कॉन्सन्ट्रेशन आपण कशात मोजतो मोल पर कॉन्सन्ट्रेशन सी इज मोल पर क्यूबिक मीटर. लक्षात. त्याच्यानंतर एस आय युनिट काय होईल मग सिमेनचं मोलार कंडक्टिव्हिटीचं सिमेन पर मीटर. हे वरती जाऊन काय होईल पर मोल पर नाही क्युबिक मीटर. याला वरच्या साईडला जर घेतला आपण सिमेन पर मीटरला सिमेन पर मीटर असेल मोलचं काय होईल पर मोल आणि पर क्युबिक मीटरचं होईल क्युबिक मीटर. या ठिकाणी आपल्याला युनिट काय मिळेल मग सिमेन मीटर स्क्वेअर पर मोल. बघा हा -1 चार्ज हा +3 चार्ज मीटर स्क्वेअर -1 + 3 काय होईल 2 मीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर मीटर पर मोल. सिमेन स्क्वेअर मीटर पर मोल दॅट इज द युनिट ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी. आणि दॅट कॉमन युनिट मोलार याचं कॉमन युनिट काय असेल ओहम पर ओहम स्क्वेअर सेंटीमीटर पर मोल. कारण आपण सिमेनला काय म्हणणार पर ओहम म्हणतो. सिमेन इज नथिंग बट पर ओहम. सिमेन म्हणजेच काय आहे पर ओहम आहे. आणि या ठिकाणी आपण सिमेनच्या ऐवजी लिहिले पर ओहम स्क्वेअर मीटरच्या ऐवजी स्क्वेअर सेंटीमीटर पर मोल. दिस इज द कॉमन युनिट. हे एस आय युनिट असेल हे कॉमन युनिट असेल. लक्षात. तर ह्या दोन्ही युनिट जे आहेत ते कशाचे असतील मोलार कंडक्टिव्हिटीचे युनिट असतील. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे बघा तो सुद्धा मी तुम्हाला सांगायचं राहून गेले पेज नंबर 92 वर सिग्निफिकन्स ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी. हा पॉईंट परत आपल्याला सिलेबसमधनं डिलीट झालेला आहे.
त्याच्यानंतर बघा पेज नंबर 93 वरचा पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला 5.3.3 5.3.3 तो पॉईंट घेण्याच्या अगोदर ह्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या टर्म आलेल्या आहेत बघा त्या टर्म तुम्ही लिहून घ्या आणि त्यांचे युनिट्स लिहून घ्या. पहिला आहे आरला काय म्हणतो आपण इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. आर इज कॉल्ड इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. याचं युनिट इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स याचं युनिट असेल ओहम. त्याचा सिम्बॉल जो आहे त्या सिम्बॉलला म्हणणार आपण काय म्हणणार याला ओमेगा. युनिट आहे ओहम त्याचा सिम्बॉल आणि त्याला म्हणणार ओमेगा. या ठिकाणी याला आपण ओहमलाच काय म्हणणार व्होल्ट पर एम्पियर. हे एक आणखी युनिट आहे कारण आपण आर इज इक्वल टू काय घेतलेले व्ही अपॉन आय. एकदम ओहम्स लॉ काय घेतला होता आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. व्ही म्हणजे काय म्हणलं आपण इलेक्ट्रिकल पोटेन्शियल डिफरन्स त्याचं युनिट असेल व्होल्ट आणि इलेक्ट्रिकल करंटचा ॲम्पियर म्हणजे याचं युनिट येईल व्होल्ट पर ॲम्पियर. हे सुद्धा त्याचं युनिट असेल. त्याच्यानंतर सेकंड इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स याचा फॉर्म्युला काय घेतला होता आपण G इज इक्वल टू 1 अपॉन आर. बरोबर आहे. G इज इक्वल टू 1 अपॉन आर. याचं SI युनिट असेल SI युनिट सिमेन. SI MENS सिमेन्स. that is denoted by symbol capital S. आणि S म्हणजेच काय असेल या ठिकाणी हा सिमेन म्हणजेच काय असेल पर ओहम. इथं ओहम म्हणजे व्होल्ट पर एम्पियर आहे तर पर ओहम काय येईल एम्पियर पर व्होल्ट. बघा याच्यावर घ्यायचं सिमेन म्हणजे पर ओहम. ओहम म्हणजे काय व्होल्ट पर एम्पियर तर पर ओहमचं काय येईल एम्पियर पर व्होल्ट. त्याच्यानंतर तिसरी टर्म आलेली नाही तुम्हाला न्यूमेरिकलमध्ये येईल पाहिजे ती दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रिसिटी. Q इज इक्वल टू इलेक्ट्रिसिटी आणि याचा फॉर्म्युला आहे Q इज इक्वल टू I इंटू T. Q इज इक्वल टू I इंटू T म्हणजे इलेक्ट्रिसिटी इज नथिंग बट इट इज द प्रॉडक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट अँड टाइम इन सेकंड. इलेक्ट्रिक करंट युनिट टाईमसाठी किती इलेक्ट्रिक करंट आपण पास केले त्याच्यावरून आपण काय करतो त्याची इलेक्ट्रिसिटीची व्हॅल्यू काढतो आणि याचं युनिट आहे कुलोम्ब. COULOMB. दॅट इज डिनोटेड बाय सिम्बॉल C. चौथा पॉईंट आहे. आता याच्यामध्ये I म्हणजे काय असेल इलेक्ट्रिक करंट आणि T म्हणजे असेल टाइम इन सेकंड. याचं युनिट माहिती आहे आपल्याला एम्पियर आहे. इलेक्ट्रिक करंटचं युनिट काय एम्पियर आणि टाईमचं युनिट असेल टाइम इन सेकंड. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे V म्हणजे काय इलेक्ट्रिकल पोटेन्शियल डिफरन्स. इलेक्ट्रिकल पोटेन्शियल किंवा पोटेन्शियल डिफरन्स म्हणलं तरी चालते नुसतं पोटेन्शियल डिफरन्स. याचं युनिट असेल व्होल्ट दॅट इज डिनोटेड बाय सिम्बॉल V. त्याच्यानंतर पाचवी टर्म असेल रो म्हणजे रेजिस्टिव्हिटी. काय असेल टर्म रेजिस्टिव्हिटी ऑफ अ कंडक्टर. याचा फॉर्म्युला घेतला आहे आपण रेजिस्टिव्हिटी कशी काढायची रो इज इक्वल टू R इंटू A/L. फॉर्म्युला त्याचा रेजिस्टिव्हिटी काढण्याचा आणि याचं युनिट आहे ओहम मीटर. त्याच्यानंतर 6वं K कंडक्टिव्हिटी म्हणजे किंवा इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी म्हणा.
इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिविटी, इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिविटी, त्याचा फॉर्म्युला काय आहे, के इज इक्वल टू जी इंटू एल बाय ए, के इज इक्वल टू जी इंटू एल बाय ए, आणि याचं युनिट असेल सीमेन पर मीटर, सीमेन पर मीटर. आणि सातवा असेल आता जो पॉईंट घेतला आपण, मोलार कंडक्टिविटी, मोलार कंडक्टिविटी. त्याचा फॉर्म्युला घेतला आपण लॅम्बडा इज इक्वल टू के अपॉन सी, याचं युनिट असेल सीमेन स्क्वेअर मीटर पर मोल, और सेकंड युनिट आहे कॉमन युनिट ज्याला म्हणूया आपण पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. तर हे आत्तापर्यंतचे जे घेतलेत आपण टर्म, आत्तापर्यंतचे जे टर्म घेतल्यात हे सगळ्या तुम्हाला एकत्र लिहून दिलेले आहेत. पाच आर म्हणजे काय, जी म्हणजे काय, क्यू, व्ही, रो, के आणि लॅम्बडा. यांची मिनिंग काय आहेत, ह्या टर्म आपण कोणत्या कन्सेप्टसाठी वापरतो आणि त्यांचे युनिट्स काय आहेत. तर हे शॉर्टमध्ये आहे, हे लिहून घ्यायचे, कारण आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करताना, लक्षात न्यूमेरिकल सॉल्व करताना हा पॉईंट आपल्याला उपयोगी पडणार आहे. त्याच्यानंतर घेऊयात आपण रिलेशन बिटवीन के अँड लॅम्बडा, कंडक्टिव्हिटी आणि मोलार कंडक्टिव्हिटी यामधलं रिलेशन काय, कंडक्टिव्हिटी अँड मोलार कंडक्टिव्हिटी, रिलेशन बिटवीन कंडक्टिव्हिटी अँड मोलार कंडक्टिव्हिटी यामधलं रिलेशन घ्यायचं आहे आपल्याला. रिलेशन बिटवीन conductivity means K and molar conductivity that is lambda. हे रिलेशन आपल्याला 2 मार्कांसाठी विचारतात, द रिलेशन बिटवीन कंडक्टिव्हिटी अँड मोलार कंडक्टिव्हिटी. आणि त्या रिलेशनवर जे काय आपल्याला शेवटी त्याचा फॉर्म्युला मिळेल, त्या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपल्याला त्यावरचे न्यूमेरिकलसुद्धा घ्यायचे. कंडक्टिव्हिटी म्हणजे काय घेतलं आपण, युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, जी काय इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करते, that conductivity is called K, means electrolytic conductivity, or that is also called conductivity of a solution, which electric current when passes through that solution, then unit volume of that solution, conductivity of unit volume of that solution, it call its conductivity, that is K. आणि मोलार कंडक्टिव्हिटीचा कन्सेप्ट कसा घेतला आपण, मोलार कंडक्टिव्हिटीची डेफिनेशन कशी घेतली, टोटल व्हॉल्यूम जेव्हा घेतो आपण, 1 मोल ऑफ आपण सोल्युशन घेतले आणि त्याचं टोटल व्हॉल्यूम कन्सिडर करताना त्याची जी कंडक्टिव्हिटी आपण कॅल्क्युलेट करतो आणि त्यावेळेस त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण गृहीत धरतो, त्यावेळेसची जी कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करतो, दॅट इज कॉल्ड मोलार कंडक्टिव्हिटी. मग के आणि लॅम्बडामध्ये काय रिलेशन आहे ते रिलेशन घ्यायचं आहे आपल्याला. कंडक्टिव्हिटी म्हणजे काय घेतले आपण, समजा आपण एखाद्या सोल्युशनचं व्हॉल्यूम हे व्ही घेतले, टोटल व्हॉल्यूम ऑफ दॅट सोल्युशन इज व्ही. आता हे तुम्ही क्युबिक सेंटीमीटरमध्ये घेऊ शकता किंवा क्युबिक मीटरमध्ये सुद्धा घेऊ शकता, लक्षात. तर हे आपण व्हॉल्यूम कन्सिडर केले सोल्युशनचं, आणि त्या सोल्युशनमध्ये आपण 1 मोल ऑफ एवढा इलेक्ट्रोलाइट, 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट इज डिझॉल्व्ड. इलेक्ट्रोलाइट म्हणा त्याला सोल्यूट म्हणा, पण इथे इलेक्ट्रोलाइट हा शब्द का वापरला आहे, कारण इथं कंडक्टिव्हिटी हा पॉईंट घ्यायला लागलो आपण, लक्षात. कंडक्टिव्हिटी हा पॉईंट कशाशी रिलेटेड आहे, जेव्हा एखादा सोलूट किंवा एखादा इलेक्ट्रोलाइट, आता इथं सोलूट म्हणता येणार नाही, आपण त्याला इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो. कशामुळे इलेक्ट्रोलाइट म्हणतो, कारण त्या इलेक्ट्रोलाइटची कॅपॅसिटी असते, जेव्हा त्याला सोल्युशनमध्ये आपण डिझॉल्व करतो, इट प्रोड्युसेस द आयन्स, अँड ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ दॅट आयन्स देअर इज पासिंग इलेक्ट्रिकल करंट थ्रू दॅट सोल्युशन, लक्षात. म्हणून आपण त्याला सोलूट न म्हणता या ठिकाणी काय म्हणले आपण, 1 मोल काय घ्यायचा, इलेक्ट्रोलाइट घ्यायचा, लक्षात. कारण आपल्याला त्याची काय करायची, या ठिकाणी कंडक्टिव्हिटी मेजर करायची आहे आणि त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टन्स घेतले आपण. 1 मोल ऑफ डिझॉल्व्ड सोल्यूट जर केला आपण व्ही व्हॉल्यूम ऑफ सोल्युशनमध्ये, तर आपल्याला त्याची जी इलेक्ट्रिकल
कंडक्टन्स मिळते. ते इलेक्ट्रिकल कंडक्टन्स म्हणजे काय असेल के. अँड 1 क्युबिक पोर्शन इन द व्हॉल्यूम व्ही हॅज द कंडक्टन्स के. याचं इलेक्ट्रिकल कंडक्टन्स काय असेल किंवा कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू काय असेल के एवढी असेल. 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट जेव्हा आपण फी व्हॉल्यूम ऑफ सोल्युशनमध्ये डिझॉल्व करू तेव्हा आपल्याला त्याची कंडक्टिव्हिटी काय मिळेल के. पण 1 मोल ऑफ व्हॉल्यूम डिझॉल्व केलं आहे आपण आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन जर आपण काढले लक्षात तर त्या कंडक्टिव्हिटीला आपण काय म्हणू त्याचं मोलार कंडक्टिव्हिटी. तर या ठिकाणी बघा मग मोलार कंडक्टिव्हिटी काढायची असेल तर आपल्याला अगोदर फॉर्म्युला काय दिलेला आहे लॅम्बडा इज इक्वल टू के इंटू व्ही. लॅम्बडाची व्हॅल्यू काय घेतली आपण के अपॉन सी घेऊ शकता किंवा के इंटू व्ही दोन्ही फॉर्म्युले दिलेले आहेत मी तुम्हाला मोलार कंडक्टिव्हिटीचे. लॅम्बडा इज इक्वल टू के अपॉन सी किंवा लॅम्बडा इज इक्वल टू के इंटू व्ही दॅट इज द फॉर्म्युला ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी अँड दिस इज इक्वेशन नंबर 1. त्याला म्हणूयात आपण इक्वेशन नंबर 1. पण एखाद्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन हे आपण कसं घेतो कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू सी मोल पर लिटर. कॉन्सन्ट्रेशनचा सिम्बॉल काय आहे सी आणि हे कॉन्सन्ट्रेशन आपण कशात मोजतो मोल पर लिटरमध्ये. मोल पर लिटर म्हणजेच आपण त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती लिटरमध्ये घेतलेलं आहे 1000 ml मध्ये म्हणजेच 1 लिटरमध्ये. पर लिटर आहे पर लिटर म्हणजे 1000 ml मध्ये त्या इलेक्ट्रोलाइटला आपण काय केलेलं आहे डिझॉल्व केलेलं आहे लक्षात. तर मग याचं आपल्याला युनिट काय मिळेल सी डिवायडेड बाय 1000 मोल क्युबिक सेंटीमीटर. मोल क्युबिक सेंटीमीटर किंवा डी एम क्यूब म्हणा. मोल पर डी एम क्यूब म्हणजेच 1 लिटर. पर लिटर म्हणजे 1000 ml. 1000 ml म्हणजे क्युबिक सेंटीमीटर किंवा मोल पर डी एम क्यूबसुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता पर क्युबिक सेंटीमीटर. तर या ठिकाणी व्हॉल्यूम जर आपण सोल्युशनचं व्ही क्युबिक सेंटीमीटर घेतलं कंटेनिंग 1 मोल ऑफ ॲन इलेक्ट्रोलाइट इज रेसिप्रोकल ऑफ द कॉन्सन्ट्रेशन. परंतु आपल्याला माहिती आहे या ठिकाणी व्ही म्हणजे काय असेल व्ही इज इक्वल टू 1 अपॉन सी असेल. कारण व्हॉल्यूम आणि कॉन्सन्ट्रेशन दे आर रेसिप्रोकल ऑफ इच अदर अकॉर्डिंग टू द बॉयल्स लॉ. बरोबर आहे. व्हॉल्यूम आणि कॉन्सन्ट्रेशन एकमेकांचे कसे असतात रेसिप्रोकल असतात. तर या ठिकाणी जर आपल्याला सीची किंमत काढायची असेल तर या ठिकाणी रेसिप्रोकल ऑफ कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सी अपॉन 100 असेल तर या ठिकाणी 1000 अपॉन सी. व्हीची व्हॅल्यू काय येईल 1000 अपॉन सी. देन पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. पुट इन इक्वेशन 1. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवली तर आपल्याला लॅम्बडा काय मिळेल लॅम्बडा इज इक्वल टू केची व्हॅल्यू काय आहे 1000 इंटू के. व्हीची व्हॅल्यू काय आहे 1000 अपॉन सी. या ठिकाणी व्हीची व्हॅल्यू पुट करायची आपण म्हणजे काय येईल 1000 के अपॉन सी. अँड दिस इज द रिलेशन बिटवीन. हे रिलेशन असेल कशाचं के अँड लॅम्बडा. बघा या ठिकाणी के कंडक्टिव्हिटी अँड मोलार कंडक्टिव्हिटी ह्या दोघांमधलं रिलेशन काय मिळालं आपल्याला लॅम्बडा इज इक्वल टू 1000 के अपॉन सी किंवा यालाच आपण म्हणू लॅम्बडा इज इक्वल टू 1000 के इंटू व्ही. कारण 1 अपॉन सी इज इक्वल टू काय घेतो आपण व्ही घेतो. बरोबर आहे. तर हा न्यूमेरिकल वापरून हा फॉर्म्युला वापरून आपल्याला ह्याच्यावरचे न्यूमेरिकल सॉल्व करायचे. हे जे रिलेशन विचारलेले तुम्हाला रिलेशन बिटवीन कंडक्टिव्हिटी अँड मोलार कंडक्टिव्हिटी 2 मार्कांसाठी हा क्वेश्चन विचारतात. डिराइव्ह द रिलेशन बिटवीन मोलार कंडक्टिव्हिटी अँड सिंपल कंडक्टिव्हिटी म्हणजेच के आणि लॅम्बडा ह्यामधलं आपल्याला रिलेशन विचारतात जे 2 मार्कांसाठी विचारतात. आणि त्याच्यावरचे न्यूमेरिकल जे आहे एक न्यूमेरिकल दिलेलं आहे बघा तुम्हाला पेज नंबर 93 वर प्रॉब्लेम नंबर 5.1 जो की आपण नेक्स्ट पिरियडला घेऊया. धन्यवाद.